मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीत आता होणार आहे। आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये असतील। संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होईल। मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं। मी वारंवार सांगतो, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। मुंबई महापौर पदासंदर्भात भाजपकडून तडजोड होणार नाही, सूत्रांकडून कळत आहे। दिल्लीतील नेतृत्वाचे राज्यातील नेत्यांना निर्देश आहेत। मुंबई महापौर पद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप ठाम आहे असं देखील सूत्रांकडून कळत आहे। कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचे निर्देश आहेत। मित्र पक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आलेला आहे। ठाण्याच्या महापौर पदाकरता भाजपचा 2 वर्षांचा देखील दावा आहे। खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय। भाजपच नगरसेवकांचे फोन टॅप करताय। भाजपचा नगरसेवकांवर वॉच आहे। नगरसेवक कुठं जात आहेत, काय करतायत यावर भाजप लक्ष ठेवतीये असं राऊत म्हणतायत। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत। त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे, ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात। भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करते। एकनाथ शिंदेंच्या गोष्टी फार मनावर घेऊ नका, संजय राऊत म्हणतायत। शिंदेना साईज समितीत जास्त रस आहे। ब्लॅकमेल करून पदरात काही पाडून घेण्याचा प्रयत्न देखील होतोय। नगरसेवकांना हॉटेलमध्ये लपवण्याची वेळ का, हा मुद्दाही राऊतांनी उपस्थित केला आहे। आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती, त्यांना उमेदवारी देतो, त्यांना ताकद देतो, त्यांना मोठं करतो, आणि मग हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार। अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का, म्हणजे त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो। तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही, ते शोभेचं पद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।